महाराष्ट्रामध्ये 2.25 लाखाचं जवळपास ॲप्लिकेशन असतात आणि 10,000 सीट्स आहेत. इतर राज्यांमध्ये आपल्याला सीट्स वेकंट चाललेले आहेत, पण आपल्याला माहितीच नाही की ॲडमिशन प्रोसेस कशी हँडल होते. ते इंडियामध्ये सगळं डिसेंट्रलाइज ॲडमिशन्स आहे. तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला 200 मार्क पण असतील नीटमध्ये 720मधून तरी तुम्हाला ॲडमिशन मिळतं, पण मुलं अप्लायच करत नाही. तुम्ही फॉर्मच नाही भरला. हो, 12वीची परीक्षा होते आणि टेन्शन येतं ते करिअरचं. करिअर कशात करायचं, परदेशात जायचं आहे की भारतातच शिकायचं, पुढे काय होईल, अशा प्रश्नांनी पालक आणि मुलं सगळीच टेन्शनमध्ये असतात. इंजिनिअरिंगसाठी CET, JEE अशा परीक्षा दिल्या जातात. कधी BSc CET दिली जाते. मेडिकल करायचं असेल तर नीटचा मार्ग बघितला जातो. नीटची परीक्षा आली तरीही टेन्शन असतंच की आता अभ्यास झाला नाही तर काय करावं. तुम्हाला मेडिकलमधल्या करिअरबद्दल कुठलेही प्रश्न असतील तर आता अजिबात टेन्शन घेऊ नका. याचं कारण आहे की आम्ही आज जो पॉडकास्ट तुम्हाला दाखवणार आहोत त्यातून तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. डॉक्टर तुषार देवरस, जे गेली 30 वर्ष काउन्सिलिंग क्षेत्रात आहेत आणि नीटबद्दल त्यांचा खूप विशेष अभ्यास आहे, ते campusdekho.ai या व्यासपीठावर आज इथे आलेत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज देवरस सर इथे देणार आहेत. देवरस सर यांचं मी campusdekho.ai या व्यासपीठावर स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार. सर, मी आत्ता जसं म्हटलं तसं नीटची परीक्षा आता खूप जवळ आली आहे. मुलं खरं तर खूप म्हणजे 8वी-9वी पासून तयारीला लागलेली असतात, पण कधी कधी अशी भीती वाटते की अरे आता काय होईल आणि मार्क कमी पडले तर काय. तर तुम्हाला काय वाटते की आता शेवटच्या महिन्यात कशी तयारी करायला हवी आहे नीटची? नाही, बिलकुल. नमस्कार, माझं नाव डॉक्टर तुषार देवरस. मी जेव्हापासून नीट झाली तेव्हापासून मी पूर्ण या क्षेत्रांमध्ये काम करतो आहे आणि ॲडमिशन्समध्ये. नीटची जी परीक्षा आहे ती तशी परीक्षा खूप कठीण परीक्षा नसते. 180 प्रश्न आणि 180 मिनटं, म्हणजे तुम्हाला प्रश्न 1 मिनिटामध्ये सोडवायचा असतो. तो प्रश्न जेव्हा टीचर पेपर सेट करत असतात तो इतकं ॲडव्हान्स लेवल कधीच प्रश्न तुम्हाला देणार नाही की तो तुम्हाला 1 ते 2 मिनिटात सॉल्व नाही करता यायला पाहिजे. म्हणून पहिली तर भीती काढा की त्याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवलचं काही नसतं. हे सगळ्या ज्या परीक्षा असतात ते स्ट्रॅटेजिक परीक्षा असतात आणि आपण ॲडमिशन, आपला मेन उद्देश असतं की आपल्याला MBBSमध्ये ॲडमिशन मेरिटवरती मिळायला पाहिजे. हो. आणि त्याच्यासाठी प्रॉपरली आपण सगळ्या स्ट्रॅटेजीज, मल्टिपल स्टेप्स केल्या तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नसतो. सो नीटची जी परीक्षा असते, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आपल्या सगळ्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये पण बायोलॉजी 50% असतं आणि फिजिक्स अँड केमिस्ट्री 25% असतं याच्यामध्ये. तर लोकांना फिजिक्सची भीती वाटते, पण फिजिक्सचे ॲडव्हान्स कॅल्क्युलेशन कधी येतच नसतात याच्यामध्ये. आणि आता सगळं जे पॅटर्न ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जो चेंज होतो आहे त्याच्यामध्ये रॉट लर्निंगच्या जागी आपल्याला ॲप्लाइड साईड, म्हणजे त्याचा आपण त्या नॉलेजचा उपयोग आपण कसं करू शकतो. जसं आता मेडिकलमध्ये आपल्याला काय लागतं, शेवटी आपण फिजिक्स का शिकतो तर आपले सगळे डायग्नोस्टिक इक्विपमेंट्स असतात. आज MRI मशीन असेल, CT स्कॅन मशीन असेल, एक्सरे मशीन, हे फिजिक्स प्रिन्सिपलवरती चालतात संबंधित सगळे. बायोलॉजी आपली ह्युमन बॉडी पूर्ण, आणि केमिस्ट्री आपले सगळे ड्रग्स असतात. तर बेस लेवलवरती आपण, पण मेन आपलं जे असतं ते ह्युमन बॉडी असतं आणि बेस लेवलमध्ये. बरोबर. तर त्यावेळी बेसिकली 2च गोष्टी सगळ्यात क्रिटिकल मुलांनी करायला पाहिजे. तशा आता भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे पहिली गोष्ट, नेगेटिव्ह मार्किंगच्या ट्रॅपमध्ये कसं नाही अडकायचं. नेगेटिव्ह मार्किंग सगळ्यात जास्त मुलांना येत असतं, पण ते टेन्शनमध्ये असतात. कारण की तुम्हाला मार्क मिळाले तर करेक्ट झालं तर 4 मार्क, नाही मिळाले तर -1 असतं. म्हणजे एक चुकलं की तुम्ही 5-5 मार्क खाली जाता. आणि 5-5 मार्कांमध्ये हजारो मुलं असतात आजच्या डेटमध्ये. म्हणजे पाण्यामध्ये आपण टँकमध्ये पाणी भरतोय आणि खालून कुठेतरी लिकेज चालू आहे त्याच्यामध्ये, तर तुमचा टँक भरायला तुम्हाला लिकेज तुम्हाला थांबवायला पाहिजे. तर प्रचंड स्ट्रॅटेजीज असतात. हा पेपर डिझाईन केला जातो 2.5 तासासाठी. तुमच्याकडे ॲक्च्युअली 30 मिनिटाहून जास्त, म्हणजे ज्यांना 600-650 मार्क पण मिळतात, तुम्ही यदि प्रॉपरली त्याचं नियोजन केलं की तुमचं सिक्वेन्सिंग कसं करायचं त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये, कोणते प्रश्न आपल्याला आधी सॉल्व करायला पाहिजे, कोणते प्रश्न नंतर करायला पाहिजे. आपण वेळ खूप वाया घालवतो. म्हणजे एक प्रश्न येत नसतील त्याच्या मागे लागत राहतो आणि त्याच्यामुळे हे खूप एक कॉम्प्लेक्स विषय आहे. पण हे प्रॉपरली हँडल केलं तर एक 10वीमध्ये 50-60% मुलालाही 600-650 मार्क नीटमध्ये मिळालेले आहेत. तर नीटची परीक्षा फक्त प्रॉपरली नेगेटिव्ह मार्किंग, टाइम मॅनेजमेंट
आणि तिसरं सायकोलॉजी खूप मोठा प्ले करतं रोल. अच्छा. म्हणजे माझ्याकडे येतात की आमची आर्थिक परिस्थिती बिलकुल खराब आहे, हो, आम्ही शेतकरीचे आहोत अगदीच. तुमचा, आणि माझ्याकडे आता प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहे, हो, आम्हाला फक्त मोठ्या गव्हर्नमेंट fee कॉलेजमध्ये जाता येतं. अगदी. तुमच्या वडिलांकडे पैसे नाही आहे म्हणून तुम्हाला चांगले मार्क मिळणार का? तुमच्या वडिलांची आर्थिक परिस्थितीवरती तुमचे मार्क डिपेंड नाही होत. मग तुम्ही माइंडमध्ये काय असतं, माझ्या वडिलांकडे पैसे नाही. हो, एकदा परीक्षेमध्ये गेल्यानंतर काय येतं आणि काय नाही येतं हाच प्रश्न असतो, की या प्रश्नाचं उत्तर मला देता येतंय की नाही. हं, आर्थिक परिस्थितीचं नाही. मग काय असतात की मला काय वाटतं की आता गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळू शकत आहे मला, होय, होय. तर मी एक्स्ट्रा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, जे नाही आहेत ते सॉल्व्ह करतो आणि एकदम खाली घसरतो. अच्छा. म्हणजे तुम्हाला जे हे सगळे नेगेटिव्हली पे करतात, म्हणजे 100 मार्क कमी होतात की माझ्या वडिलांकडे पैसे नाही आहे म्हणून, त्याच्यामुळे तुमचे मार्क वाढत नसतात. पण सर ही काय मानसिकता आहे म्हणजे? ते आहेच ना, कारण की पॅरेंट्सच मानसिकता टाकतात, बाबा माझ्याकडे पैसे नाही आहे. त्यांनी काही तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये किती प्रश्न तुम्ही करेक्ट सॉल्व्ह केले तितकाच एक प्रश्न म्हणजे असतो, त्यांना असं वाटतं का की जास्त प्रश्न सोडवले केले तर तर जास्त मार्क मिळतील. मिळतील तोच आणि ती मानसिकता असते ना. अच्छा. आणि तो ट्रॅप आहे, तो पूर्ण तो सगळ्यात मोठा ट्रॅप आहे की त्याच्यामध्ये जाऊन, म्हणजे माझ्याकडे इव्हन आता जेईमध्ये पण हे इंजिनिअरिंगच्या ह्याच्या प्रॉब्लेम, एक मुलगा आला होता, खूप ब्रिलियंट मुलगा, म्हणजे पहिलीपासून 5वीपर्यंत टॉप 3मध्ये शाळेमध्ये 95% वरचा मार्क, कधी त्याला 95% खाली मार्क मिळाले नाही. आणि तो परीक्षेमध्ये गेला आणि परीक्षेमध्ये त्याला 30% जवळपास प्रश्न येत नव्हते. बरोबर. आणि तो तिथे सायकोलॉजिकली क्रॅश झाला. मी 1ली ते 12वी एकही प्रश्न कधी सोडला नाही, आणि आत्ता माझ्यासमोर एक परीक्षा आहे की माझ्याकडे 30% प्रश्न येत नाही, आणि तो क्रॅश झाला, त्याला काही करताच नाही आलं. आणि त्या वर्षी कट ऑफ जो होता तो 20% वरती होता. म्हणजे त्याला आधी 30% सोडलेही असते तर 70% वर गेला असता तो ऑलमोस्ट टॉपमध्ये असता तो मुलगा. आणि इथे नाही आहे याच्यामध्ये, कारण की आपल्याला सगळीकडे प्रॉब्लेम हाच आहे की आपण सगळं सायकोलॉजिकली प्ले करतो. हे खूप मोठ्या स्ट्रॅटेजीज आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4 तास आम्ही बोलतो. पण नीटची भीती काढण्यासारखं काहीच नाही. फिजिक्सची काही भीती, तुम्हाला कोणत्या याची भीती आता घ्यायची गरज नाही याच्यामध्ये. प्रत्यक्षात मुलं खूप घाबरतात हो, आणि तुम्ही म्हणता तसं असं वाटतं की डोनेशनसाठी खूप पैसे द्यायला हवे. सर तुम्ही खूप वर्ष, म्हणजे मला वाटतं 25 वर्षापेक्षा जास्त काउन्सिलिंग मध्ये आहात. 30 वर्षापासून. आणि डोनेशन तर कुठे द्यायची गरज नसते ना, आपल्याला कोणा मॅनेजमेंट कोट्याला जायची गरज नसते. मेरिटवरती आता ॲडमिशन्स होतात सगळे. पण तुमच्याकडे आता तुमचा अनुभव काय सांगतो इतक्या वर्षात, की मुलं घाबरलेली जास्त येतात की जास्त कॉन्फिडंट मुलं जास्त येतात? नाही ना, घाबरलेलीच येतात ना मुलं, पॅरेंट्स. आणि कारण की पूर्ण असा एक ऑरा क्रिएट केलेला असतो की बाबा इतके मला 600च्या वरतीच मार्क मिळाले तर माझं ॲडमिशन होतं. तसं काहीच नाही आहे. म्हणजे ॲडमिशन प्रोसेसच मुळात मुलांना कळलेली नाही आहे. आज आपल्याकडे बँगलोरमध्ये चांगले कॉलेजेस आहे, हैदराबादमध्ये चांगले कॉलेजेस आहे, तिथे अप्लाय कसं करायचं ना याची प्रोसेसच माहिती नाही आहे. आपण इन्फॉर्मेशन ब्रोशर पण वाचत नाही. म्हणजे पहिलं तुम्ही काय करायला पाहिजे, नीटची जेव्हा पण परीक्षा देता त्याचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे, इन्फॉर्मेशन ब्रोशर पहिल्या शब्दांपासून शेवटच्या शब्दांपर्यंत वाचला, त्याच्यामुळे सगळं गव्हर्नमेंटने दिलेली आहे प्रोसेस. आज मला शिमलामध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर मला काय करायला पाहिजे, मला अमृतसरला जायचं असेल, आज इंजिनिअरिंगचा मुलगा बिट्स पिलानीला राजस्थानच्या छोट्याशा गावातही जातो, बरोबर. पण मेडिकल आलं तर म्हणतो मला घराच्या बाजूचं कॉलेज पाहिजे. पॉसिबल नाही आहे. महाराष्ट्रामध्ये 2.25 लाखाचं जवळपास ॲप्लिकेशन असतात आणि 10,000 सीट्स आहेत. आता 2.25 लाख ॲप्लिकेशन आणि 10,000 सीट्स, प्रत्येक महाराष्ट्राच्या मुलाला महाराष्ट्र मिळणारच नाही आहे. हे आपल्याला मनापासून कळायला पाहिजे. पण आपल्याला भारतामध्ये आरामात सीट्स वेकंट चाललेले आहेत. आज दुसऱ्या राज्यांमध्ये आपल्याला सीट्स वेकंट चाललेले आहेत, पण आपल्याला माहितीच नाही की ॲडमिशन प्रोसेस कशी हँडल होते. तर इंडियामध्ये सगळं डिसेंट्रलाइज ॲडमिशन्स आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की मी अप्लायच केलं नाही तर मला ॲडमिशन कशी मिळणार. सिम्पल आहे, फक्त तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला 200 मार्क पण असतील नीटमध्ये 720 मधून तरी तुम्हाला ॲडमिशन मिळतं. पण मुलं अप्लायच करत नाही. तुम्ही फॉर्मच नाही भरला तर मग तुम्हाला ॲडमिशन कशी मिळणार तुम्हाला. अच्छा. तर तुम्हाला सगळ्यात आधी ॲडमिशन करायला पाहिजे, तुम्हाला फॉर्म भरायला पाहिजे. अच्छा. म्हणजे भरतानाच आपण हा विचार करायला हवा का की पूर्ण भारतात आपण कुठेही ॲडमिशन घ्यायची? हो, कारण की तुमचे इथे मार्क कमी असतील, तुमचे खूप मार्क चांगले आहेत तर काही प्रश्न नाही, तुम्हाला चॉईस असतो. पण त्यात सर कुठलं राज्य निवडायचं असं काही राहतं का? म्हणजे
बऱ्याचदा की काही राज्यातल्या डिग्रीज या नाही चांगल्या. म्हणजे अगदी उदाहरण दिल्लीत आपण जेव्हा शिकायला जातो तेव्हा आपण नॉयडामध्ये शिकलो तर ते उत्तर प्रदेशात जातं, तर मग तिथली डिग्री घेण्यापेक्षा मला दिल्लीची डिग्री हवी. तर असं काही आहे का की कुठल्या राज्यांमध्ये? नाही, असं काय, आता नॅशनल मेडिकल कमिशन सगळं मॉनिटर करतं. कोणत्याही राज्यांमध्ये सगळे कॉलेजेस चांगले नसतात. आज प्रत्येक कॉलेजमध्ये तुमचा ध्येय ना MBBSचा नाही आहे. पहिला तुम्ही ध्येय आपला चेंज करा. पोस्ट ग्रॅज्युएशन MD MS तुम्हाला करावं लागतं आता कंपल्सरी. साध्या MBBSला कोणी विचारत नाही. अच्छा. प्लेन MBBS केल्यानंतर तुम्ही चांगल्या कॉलेजमधून MBBS केलं तर तुम्हाला तितकं PG मध्ये फायदा होतो पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये. तर पोस्ट ग्रॅज्युएशन ॲडमिशनच्या प्रमाणे MBBSचं कॉलेज चूज करायचं. तुम्हाला मल्टिपल चॉईसेस आता अवेलेबल असतात ॲडमिशनच्या. असं होतच नाही की तुम्हाला एक कॉलेज मिळेल, तुम्हाला मल्टिपल चॉईसेस आता अवेलेबल असतात. दुसरं असतं, आपले सगळे जे पुढचे पण परीक्षा आहे सगळे पेशंट डायग्नोसिसवरती होणार आहे. म्हणजे एक डॉक्टर दुसऱ्यापेक्षा बेटर कसा असतो, तर तो किती चांगला डायग्नोस करू शकतो. एकदा तुमचं डायग्नोसिस प्रॉपर झालं तर लाईन ऑफ ट्रीटमेंट क्लिअर असतं. म्हणजे त्या मेडिकल कॉलेजमध्ये हॉस्पिटल किती चांगलं आहे, पेशंट्स किती येतात. लोक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये का जातात, काय पेशंट भरलेले. पुण्यामध्ये आपलं ससून हॉस्पिटल आहे, प्रचंड पेशंट्स आहेत आपल्याला, तर आपल्याला व्हेरायटी ऑफ द पेशंटचा एक्सपोजर मिळतं. बरोबर. आणि तुम्ही जितके जास्त पेशंटचा एक्सपोजर मिळेल तितकं तुमचं रिफाईनमेंट होते, तुम्हाला होतं. हार्ट कसं चालतं, किडनी कशी फंक्शन होते, इंटेस्टाईन ते तुम्हाला माहिती पाहिजे बेसिक. तर त्याच्यावरती कोणीच प्रश्न विचारणार नाही. तुमच्याकडे पेशंट आला आणि माझ्या पोटात दुखतंय सांगितलं तर ते बेसिक गॅसेसपासून कॅन्सरपर्यंत काही असू शकतं. एक डॉक्टरची स्किल असते की तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे की तुम्हाला काय. ते आयडेंटिफिकेशन ज्याला करता आलं तो बेटर डॉक्टर. आणि त्याच्यावरती वर्ल्ड वाईड तुम्ही जगामध्ये कोणत्याही कंट्रीमध्ये जा, आत्ता जे लायसेन्सिंग एक्झाम्स आहे मेडिकल लायसेन्सिंग, आता भारतामध्ये चालू होत आहे पुढच्या वर्षीपासून लायसेन्सिंग एक्झाम. म्हणजे डॉक्टरचा एक मिनिमम दर्जा पाहिजे, एक मिनिमम नॉलेज पाहिजे. आपण ह्युमन्सला ट्रीट करतो, आपली ट्रीटमेंट चुकली आणि समोरच्याला कोणता नुकसान झाला तर तो एक डॅमेजिंग होऊ शकतो आपल्याला. ह्युमन लाईफपेक्षा जास्त अजून प्रेशस काही नाही आहे. तर त्याच्यामुळे आता सगळ्यांचे लायसेन्सिंग एक्झामचं पर्पज असतं की मिनिमम स्टँडर्ड्स मेंटेन. त्याचा 4.5 वर्षानंतर MBBS नंतर ते एक परीक्षा घेणार. अच्छा. तुम्ही चांगला केला आणि जे परीक्षा पास होणार त्यांनाच ते इंटर्नशिपला जाऊ देणार. त्याला नॅशनल एक्झिट एक्झाम ऑलरेडी पार्लमेंटमध्ये बिल पास केलेलं आहे. राज्यसभा लोकसभेमध्ये प्रेसिडेंटनी त्याला साईन केलेलं आहे. इट्स ऑर्डिनन्स ना. सो आता तो बिलमध्ये आता इट इज अ क्वेश्चन, फक्त गव्हर्नमेंटला डिसाईड करायचं आहे की तो पुढच्या वर्षीपासून त्यांनी अनाऊन्स केलं होतं. आत्ताच्या परीक्षेत आणि याच्यामध्ये काय फरक राहील याच्यामुळे? नाही, याच्यामुळे आत्ताची परीक्षा जी आहे ते तुम्हाला 12वीचा बेस घेऊन 11वी 12वीचा बेस, त्याच्यामध्ये पण 11वी जास्त आहे. म्हणजे ज्या मुलांनी 11वी चांगलं केलं आहे ना त्यांना नीट खूप सोपी जाते. अच्छा. हां, म्हणजे 11वीचा मेजर पोर्शन आणि फाउंडेशन तुमचं 11वी असतं. PCB तिन्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये. 11वी ज्याचं परफेक्ट झालं असेल त्याला नीटमध्ये कधीच प्रॉब्लेम नाही. आता काय होतं, 11वी मी निग्लेक्ट करतो, आधी अभ्यास नाही करत प्रॉपरली, त्याच्यानंतर 1 वर्षाचा गॅप होतं. 12वी नंतर 12वी तर मी वर्षभर अभ्यास करतो, त्यावेळी 12वीची परीक्षा झालेली असते, त्याच्यानंतर नीटची परीक्षा असते. माझ्या डोक्यामध्ये 12वी पूर्ण फ्रेश क्लिअर असतं. पण 11वी मी ऑलरेडी निग्लेक्ट केला आणि वरतून एक गोष्ट मी विसरून जातो. आणि मॅक्झिमम नेगेटिव्ह मार्किंग पण जी डेव्हलप होते ते 11वीच्या सिलेबसवरूनच होते. अच्छा. पण तरी माझ्याप्रमाणे ते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ॲडमिशनसाठी 40% वेटेज आहे 11वी साठी. 11वी आणि 12वी दोन्ही मिळून. फक्त PCB करू नका. एक स्ट्रॅटजी घ्या तुम्हाला की तुम्हाला कुठे ॲडमिशन मिळू शकते. जसं इंजिनिअरिंगचे मुलं असतात की प्रत्येकाला IIT नाही मिळत, पण ते जातात वेगवेगळ्या, पुण्याला कॉलेज आहे, मुंबईला कॉलेज आहे, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जातात. आता मेडिकलमध्ये ती वेळ आहे की तुम्हाला तुमचे मार्क कमी आहे तर तुम्हाला दुसरीकडे जाण्याची, पण क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करायची. खराब कॉलेजमध्ये, छोट्याशा गावामध्ये कॉलेजेस असतात, कोणी डॉक्टर जायला तयार नाही आता गावांमध्ये. खूप प्रॉब्लेम आहे आजकाल. फॅकल्टी, टीचिंगचे फॅकल्टीज नाही आता गावांमध्ये बरेच. पेशंट फ्लो कमी असतो. अशा हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या जागी मी आज बँगलोरच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जातो, हैदराबादचा जातो, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही कुठेही जा हॉस्पिटल्समध्ये करण्यासाठी. तर गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटी, तिन्हीमध्ये चांगले आणि खराब कॉलेजेस आहेत. प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेज चांगला नाही, प्रत्येक प्रायव्हेट कॉलेज चांगला नाही, प्रत्येक डीम्ड युनिव्हर्सिटी चांगली नाही. तर तुम्हाला आयडेंटिफिकेशन जसं करायचं असेल की महाराष्ट्रामध्ये 50-55 कॉलेजेस आहेत, सगळे कॉलेजेस एका लेवलवरती नसतातच. तर तो आयडेंटिफिकेशन, जसं इंजिनिअरिंगचा मुलगा म्हणतो की बाबा हे कॉलेज बेटर आहे, ते दुसरं कॉलेज तितकं चांगलं नाही,
मेडिकलमध्ये आपण विचारतच नाही, कारण की आतापर्यंत ऍडमिशनचाच प्रॉब्लेम होता. अगदी. आता ऍडमिशनचा प्रॉब्लेम संपलेला आहे. ऍडमिशन जे मुलं क्वालिफाय होणार आणि त्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरला आणि प्रॉपर सिस्टममध्ये राहून हां. ना तुम्हाला कॉलेजला जायची, कोणाला अप्रोच करायची गरज आहे, ना कोणत्या एजंटला जायची गरज आहे. 100% ॲडमिशन आता गव्हर्नमेंट करते. मग ती सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा राज्य सरकार असेल. म्हणजे नीटला जेवढे बसलेत त्या सगळ्यांना ऍडमिशन शासन, म्हणजे इव्हन मॅनेजमेंट कोटा तुम्हाला पाहिजे असेल, कोणाकडे पैसे असतील आणि मला मॅनेजमेंट कोटामध्ये, तरी त्या कॉलेजला जायची गरज नाहीये. महाराष्ट्र शासन तुम्हाला फॉर्म देतो की तुम्हाला मॅनेजमेंट कॉलेजमध्ये पाहिजे का, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटमध्ये येतो, त्याचा तो फॉर्म भरायचा, त्याच्यामध्ये ती पण ॲडमिशन मेरिटमध्ये. आज तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊन 100 कोटी पण दिले तर कोणताही कॉलेज तुम्हाला ॲडमिशन देऊ शकत नाही. अच्छा. हो, कोणताही कॉलेज तुम्ही किती पैसे द्या, कारण की सगळे सीट्स जे असतात ते गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे. मॅनेजमेंट कोटा सकट सगळे. पूर्ण प्रोसेस संपल्यानंतर ॲडमिशनची 3 महिने प्रोसेस चालते. 3 महिने पूर्ण प्रोसेस संपल्यानंतर यदि काही सीट परी उरल्या तर ते लास्ट मोमेंटला कॉलेजला दिले जातात. तेव्हापर्यंत कॉलेजचा काही रोलच नसतो. आणि जेव्हा ते पण कॉलेज लेवलवरती ॲडमिशन होतात तर स्टेट गव्हर्नमेंटचे 2 ऑब्झर्वर्स तिथे असतात. तिथे म्हणजे माझे 400 मार्क आहेत आणि दुसऱ्याचे 399 मार्क आहे, तर 399 मार्कांनी 50 कोटी पण दिले तर त्याला ऍडमिशन नाही देऊ शकत, कारण की माझे 400 मार्क आहेत. तर मी कोर्टात जाऊ शकतो उद्या. इतकी ट्रान्सपरन्सी गव्हर्नमेंट प्रोसेसमध्ये आहे. प्रचंड ट्रान्सपरन्सी आहे. पण तुम्हाला प्रोसेस, शासनाने जी प्रोसेस दिलेली आहे ती तुम्ही 100% फॉलो करा, माझं इतकंच म्हणणं आहे. बाकी कुठे डिस्ट्रॅक्ट होऊ नका. तुम्ही एकदा फॉर्म भरला त्याचा तर तुमच्यापेक्षा कमी मार्काला ऍडमिशन देऊ शकत नाही कोणी. तुम्ही कोर्टात जाऊ शकता उद्या कोणी केलं माल फंक्शन करायचं. आता कोणाची कॅपॅसिटी नाही की कोणी करत नाही. मागच्या 2 वर्षापासून मी बघतोय आता ऑब्झर्वर्स येतात, आधी ऑब्झर्वर नव्हते. तर 400 मार्काचा मुलगा आला नाही म्हणून 399ला ऍडमिशन दिली, असं होतं की बाबा नाही आला ऍडमिशन घ्यायला, मी तुम्हाला ऍडमिशन दिली आणि तुम्ही पोहोचलाच नाही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला. तर हा सगळा प्रकार होत होता. त्याच्यामध्ये बरेच गोष्टी होतात त्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये. पण आता गव्हर्नमेंटलाही कळलेलं आहे की कुठे कुठे लूप होल्स आहेत, कुठे कुठे सिस्टममध्ये आहे. शासन, गव्हर्नमेंट चांगलं काम करते, सेंट्रल गव्हर्नमेंट चांगलं काम करते, महाराष्ट्र शासनाचे सगळे राज्य सरकारांनी जितकी ट्रान्सपरन्सी करता येते याच्यामध्ये दिलेली आहे. घाबरायचे काही प्रोसेस नाही. जेव्हा प्रोसेसमध्ये असाल तुम्हाला ॲडमिशन मिळणारच. 200 मार्काच्या वरती तुम्ही असाल, एकही पैसा डोनेशन नाही द्यायचा, एकही पैसा मॅनेजमेंट कोटा काही देऊ शकत नाही. कॉलेजच्या हातामध्ये एकही सीट नाही आता. हे सर तुम्ही पूर्ण MBBS बद्दलच. मी MBBS बद्दल बोलतो. MBBS असेल, डेंटल असेल, सगळेच, म्हणजे आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, फिजिओथेरपी आहे, नर्सिंग आहे, वेगळे वेगळे कोर्सेस असतात. पण काय होतं, शेवटी तुम्हाला जे आवडतं ते करायला पाहिजे. प्रश्न हा नसतो की आयुर्वेद चांगलं आहे की होमिओपॅथी चांगलं आहे की ॲलोपॅथी चांगलं आहे. कोणची थेरपी चांगली आणि खराब नसते. पण तुम्ही यदि होमिओपॅथीमध्ये जाताय तर 100% तुम्हाला होमिओपॅथीवरती विश्वास पाहिजे आणि त्याच्यामध्ये जायला पाहिजे. मला MBBSला ॲडमिशन नाही मिळालं म्हणून मी आयुर्वेदाला जातोय किंवा डेंटलला जातोय, ते चुकीचं आहे बिलकुल. ॲडमिशन नाही मिळणार असा प्रकार नाही आहे तुमचा. तर इंटरनॅशनल MBBSमध्ये मी जसं म्हटलं की US, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा या 5 कंट्रीजमध्ये तुम्ही गेला आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर तुम्ही इंडियामध्ये येऊन प्रॅक्टिस करू शकता. सो किंवा बॅचलर आणि मास्टर दोन्ही त्या कंट्रीमधून केला तर डायरेक्टली भारतामध्ये येऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. कोणची परीक्षा द्यायची गरज नसते. परत आल्यावरती कोणची परीक्षा नाही. पण फक्त तुम्ही MBBS साठी गेला तिथे आणि त्याच्यानंतर तुम्ही परत येण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी तुम्हाला परीक्षा द्यावी लागते त्याच्यामध्ये. आणि ते आयडेंटिफिकेशन तुम्हाला आपल्या इंडियामध्ये आत्तापर्यंत FMG नावाची, फॉरेन मेडिकल ॲडमिशन टेस्ट नावाची परीक्षा आहे. त्याचं पासिंग पर्सेंटेज खूप कमी आहे. यावेळेला थोडंसं 20 ते 25% झालं, नाही तर 15%च्या खाली असायचं ते पासिंग पर्सेंटेज. कारण की आपल्या सिलेबस आणि इंटरनॅशनलचं सिलेबस, पर्टिक्युलरली चायना, रशिया, युक्रेन, जॉर्जिया, कोणची कंट्री चांगली आणि खराब नसते. पण आमचं नेहमी म्हणणं असतं की हॉस्पिटल एक्सपिरियन्स डॉक्टरसाठी क्रिटिकल असतो. तर मी नेहमी म्हणतो की इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये जा. आज मुलांना प्रॉपरली इंग्लिश पण बोलता येत नाही.
भरपूर मुलं आहे, इव्हन गावागावाचे मुलं आहे आणि कोणीतरी तुम्हाला म्हणतं की तुम्ही 3 महिन्यामध्ये फडफड रशियन बोलायला लागाल किंवा जॉर्जियन बोलायला लागाल. खूप कठीण भाषा आहे, शिकू नाही शकत का असा प्रकार नाही आहे. पण तुम्ही पेशंट बरोबर इंटरॅक्ट करता का? तर मी इतक्या मुलांशी बोलतो, हॉस्पिटल एक्सपिरियन्स 0 होतो. आणि हॉस्पिटल एक्सपिरियन्स 0 झाला की आता इथे FMG ला नॅशनल एक्झिट एक्झाम जी लायसन्सिंग एक्झाम होणार आहे, आत्ताच पासिंग पर्सेंटेज 20% जवळपास आहे. तर तो अजून कमी होणार. म्हणजे तुम्ही किती वर्ष ती परीक्षा परत परत देत राहणार. आणि आता दुसरा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हटलं की तिथलं लायसन्स घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत काय होतं की त्या कंट्रीमध्ये लायसन्स घ्यायची गरज नव्हती, तर त्या कंट्रीमध्ये जाऊन त्या कंट्रीची लायसन्सिंग एक्झाम पहिले द्या आणि ती लोकल लँग्वेजमध्ये असते. तुमचं एज्युकेशन नॅशनल मेडिकल म्हणताय की तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये पाहिजे, तर जे इंग्लिश स्पीकिंग कंट्री आहे त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियम, पण जे इंग्लिश स्पीकिंग नाही त्यांच्याकडे तर लोकल लँग्वेज. आणि सगळी ॲडवायझरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी टाकली आहे. नॅशनल मेडिकल कमिशन जी आपली अम्ब्रेला बॉडी आहे त्यांनी त्यांच्या वेबसाईटमध्ये सगळं लिहिलेलं आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही सुप्रीम कोर्टचं पण ऑर्डर वाचला असेल, प्रॉपरली सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर माझ्याप्रमाणे अवॉइड करा. 5 कंट्रीजमध्ये जा, US, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा. हे चांगल्या कंट्रीज आहेत, वन ऑफ द टॉप कंट्रीज वर्ल्डमधले आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याकडे फीस कमी असते, म्हणजे निग्लिजिबलच असते, न असल्यासारखीच फीस आहे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये. पण यदि तुम्ही प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीची फीस बघितली तर इंटरनॅशनल तुम्हाला स्वस्त पडतं. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाताय, तुम्ही यदि बॅचलरचा खर्च आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा खर्च, यदि टोटल कॉस्ट ऑफ एज्युकेशन आम्ही म्हणतो, कॉस्ट ऑफ एज्युकेशन सगळ्यात स्वस्त अमेरिकेमध्ये आता याच्यामध्ये कॉस्ट ऑफ एज्युकेशन. त्याला पण अजून कमी करायचा असेल खर्च तर आम्ही म्हणतो 4 वर्ष तुम्ही इंडियामध्ये राहू शकता त्याच्यामधला, पण पार्शियल एज्युकेशन. 4 वर्षानंतर तुम्ही अमेरिकेमध्ये जा, म्हणजे 12वी नंतर तुम्ही डायरेक्टली पण जायची गरज नाही. आता बरेचसे कॉलेजेस, आता बडोद्यामध्ये पारुल युनिव्हर्सिटी आहे, आता पुण्यामध्ये MIT कॉलेजेस वगैरे चालू होतात, ते भरपूर कॉलेजेस आहे. त्याच्यामध्ये आमचे प्री मेडिकलचे कोर्सेस असतात. प्री मेडिकलचे कोर्स म्हणजे तुमचं सगळं फाउंडेशन आपण इथे क्रिएट करून घेतो. ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री पासून सगळे सब्जेक्ट जे ते आपण इथे करून घेतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही शॉर्ट ड्युरेशनसाठी अमेरिकेला जाताय, आणि शॉर्ट ड्युरेशनसाठी अमेरिकेला गेलं की तितकं तुम्हाला बेनिफिट मिळतो त्याच्यामध्ये. पण मग हा कोर्स डिझाईन इथे आपण केलेला आहे स्वतः? हा, युनिव्हर्सिटीज करते. टीचिंगचं काम तर युनिव्हर्सिटीजचं असतं. ते जितके युनिव्हर्सिटीज आहे, आता हा एरा कोलॅबरेशनचा, सो तर अमेरिकन युनिव्हर्सिटी बरोबर कोलॅबरेट करतात किंवा डायरेक्टली. हे सगळे जे करिक्युलम असतात ते फ्युचरिस्टिक करिक्युलम्स आहेत. ह्युमन बॉडीमध्ये काही खूप बदल होत नाही. भारताचा असेल, जे अमेरिकन असेल, हार्ट, इंटेस्टाईन, किडनी सेमच असणार आहे. म्हणजे मेडिकल सिलेबसमध्ये तुम्ही काय असं खूप जास्त पर्टिक्युलरली फंडामेंटल लेवलमध्ये तुम्ही बघितलं तर खूप जास्त नाही. थोडासा ट्रीटमेंटचा किंवा डायग्नोस्टिकची जी पद्धत असते त्याच्यामध्ये थोडासा फरक येतो, पण ते आपल्याला इट इज बोथ ऑफ द वर्ल्ड्स आपण शिकतो त्याच्यामध्ये. तर त्यावेळी काही पोर्शन आपण त्याच्यामध्ये जेव्हा अमेरिकेला जातो तर अमेरिकेच्या शिकतो, पण टोटल कॉस्ट ऑफ एज्युकेशन खूप कमी होऊ शकतं. तुम्हाला शेवटी मेहनत करायची गरज असते याच्यामध्ये. तुम्ही प्रॉपरली सगळे कॉलेज अटेंड केलं, सगळं केलं, तर भारतापेक्षा प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीपेक्षा इंटरनॅशनल एज्युकेशन स्वस्त पण आहे आणि तुम्हाला बँक लोन इझिली अवेलेबल असतं. आज कोणत्याही इव्हन नॅशनलाइज बँक पासून स्टेट बँक, बँक ऑफ बरोडा म्हणा, बँक ऑफ इंडिया किंवा कोणतीही नॅशनलाइज बँकचा माणूस तुम्हाला प्लॅटरवरती लोन देतो तुम्हाला. कारण की तुमची स्टार्टिंग सॅलरी इंटरनॅशनली कमीत कमी 1 कोटीच्या वरती वर्षाची असते तुमची स्टार्टिंग सॅलरी. तिथे तुम्ही 2-3 वर्ष करा, लोन फेडा, इंडियामध्ये परत या. तुम्हाला सेटल व्हायची गरज नाहीये, ते तुमच्यावरती कुठे सेटल व्हायचं नाही व्हायचं. आम्ही म्हणतो तुम्ही इंडियामध्ये परत या, तो प्रश्न नाही. पण आज कॉस्ट ऑफ एज्युकेशन कधी कधी भारतामध्ये काही काही कॉलेजेस खूप महाग झालेले आहेत. त्याच्यापेक्षा तुम्ही इंटरनॅशनली जा, एक दर्जेदार, म्हणजे एम्स न्यू दिल्लीपेक्षा बेटर कॉलेजमध्ये जातोय. माझा प्रश्न तो, मी क्वालिटीसाठी जातोय. आज कॅन्सरमध्ये 10 वर्षानंतर काय होणार आहे? आज 84% रोबोटिक सर्जरीज होतात. सगळे जे रिसर्च प्रोफेसर्स असतात तुमच्याबरोबर काम करतात. आज शिक्षकाचं महत्त्व आपल्याला सगळ्यात जास्त असतं. भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम टीचरचा आहे. म्हणजे जे जितके चांगले सक्सेसफुल डॉक्टर्स आहेत भारतामध्ये, त्यांना वेळच नाही शिकवण्याचा. ते सकाळपासून ऑपरेशन करत असतात, OPD मध्ये असतात, संध्याकाळपर्यंत इतके बिझी असतात. किती लोक जाऊन कॉलेजमध्ये मुलांना जाऊन शिकवतात. भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, जे सक्सेसफुल झाला की तो प्रचंड बिझी असतो तो डॉक्टर भारतामध्ये.
पण इंटरनॅशनली ते लोक अकॅडमियामध्ये जास्त असतात, म्हणजे तो किती सिनियर डॉक्टर असेल तर तो जाऊन शिकवणार. अच्छा. तर ते प्रॅक्टिस 3 ते 3.5 दिवस करतात प्रॅक्टिस आठवड्यामध्ये, आणि ते पूर्ण वेळ देतात मुलांना की माझ्याकडे जो नॉलेज आहे तो मी मुलांपर्यंत द्यायला पाहिजे. आणि तो थोडासा फॅक्टर मेडिकलमध्ये भारतामध्ये तरी आहे, म्हणजे कॉलेजेसमध्ये. म्हणून बरेचदा काही लोक म्हणजे इव्हन डॉक्टर्सचे मुलं डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पण जातात. कारण की आज तुम्ही ससून हॉस्पिटलमध्ये गेला तर कॉरिडोरमध्ये पेशंट डॉक्टर टू पेशंट रेशो इतका खराब आहे. म्हणजे डॉक्टरची इच्छा नाही असं नाहीये, पण तो 16 ते 18 तास पेशंटच्या मध्ये असताना त्याची फिजिकल स्ट्रेंथच नसतं की जाऊन तो शिकवू शकेल. आज 16 तास काम केल्यानंतर, दिवसामध्ये 15-16 तास काम केल्यानंतर तुम्हाला पॉसिबल होत नाही याच्यामध्ये, कारण पेशंटच इतके जास्त आहेत तुम्हाला आणि तो बिझी असतो. तर हा डॉक्टरचा तो एक रेशोचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे, आणि इंटरनॅशनली बिलकुल उलट आहे की तुम्हाला काही पेशंटशी बोलायलाच मिळत नाही याच्यामध्ये. म्हणजे एक साधं इंजेक्शन पण दिलेलं नसतं असे डॉक्टर्स येतात, आणि त्याच्यामुळे ते नापास होतात. प्रचंड आहे. आणि मग कुठेतरी आपण सिस्टमला ब्लेम करतो. अल्टिमेटली तुम्हाला भारताच्या बाहेर जाताना भारतापेक्षा बेटर आणि इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये जा. असं जाताना परीक्षा वेगळी द्यावी लागते? नाही, काही नाही द्यावी लागते. आपल्याला नीटची परीक्षा तुम्हाला सगळ्यांना क्वालिफाय करावीला पाहिजे. तुम्ही नीटची परीक्षा क्वालिफाय नाही केली तर तुम्ही इंडियामध्ये परत येऊ शकत नाही. अच्छा. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक कंडिशन टाकलेली आहे, तुम्ही बाहेर जाता जा, पण तुम्हाला परत येताना नीट क्वालिफाय नसाल तुम्ही तर तुम्हाला. पण नीट क्वालिफाय झाल्यानंतर मला आता उद्या काही US मध्ये जायचं आहे, तर मग मला ती स्वतंत्र परीक्षा त्यांच्यासाठी काही द्यावी लागते? इंटरनॅशनली परीक्षा नसते. नाही, कोणत्याच देशामध्ये. तुम्ही कोणत्याही कंट्रीमध्ये गेला, कोणच्याही नाही. कधी कधी इंग्लिशची टॉफेल किंवा आयएल्स नावाची बेसिक लेवलची एक्झाम असते, आणि काही स्कॉलरशिपच्या परीक्षा नक्की असतात. अमेरिकेमध्ये स्कॉलरशिप ॲडमिशनसाठी नसतात, पण तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे आणि तुम्ही अमेरिकेमध्ये जाताय तर तुम्हाला प्रचंड स्कॉलरशिप मिळायला पाहिजे. म्हणजे आमच्याकडचे इव्हन MBBSला जाणारे मुलं म्हणजे 12वी नंतर जातात, ऑलमोस्ट 60% मुलांना 100% स्कॉलरशिपनी पण जातात. म्हणजे 2 ते 5 लाख रुपये आता ॲव्हरेज फी प्री मेडिकलची चाललेली आहे. पण त्याच्यासाठी 9वी-10वी मध्ये माझ्याकडे यायला पाहिजे. एकदम 12वी झाली आता फायर फायटिंग करतोय तसं नाही आहे. इंटरनॅशनल तुम्हाला यदि प्रीमियर कंट्रीज जायचं असेल तर 9वी पासून विचार करा. 9वी पासून तुम्ही या की त्या काही त्यांच्याकडे एंट्रन्स नाही आहे. त्यांच्याकडे कोणची, जसं आपल्याकडे नीटची परीक्षा आहे, इंटरनॅशनली स्टॅनफोर्डमध्ये जा, हार्वर्डमध्ये जा, कुठेही एंट्रन्स एक्झाम नाही. तर त्यांची ॲडमिशन प्रोसेससाठी तुमचा प्रोफाईल क्रिएट करावा लागतो. की आज डॉक्टर म्हणजे काय, इट इज द सर्व्हिस टू द सोसायटी. मग तुम्ही प्रूव्ह करा ना की तुमच्यामध्ये. मग तुम्ही ट्री प्लांटेशन केलं का, तुम्ही ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये पार्टिसिपेट केलं का, ऑर्गन डोनेशनमध्ये केलं का, आज डायबिटीजवरती कसं लाईफस्टाईल चेंजेस पाहिजे, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थवरती तुम्ही तुमचे यूट्यूब चॅनल बनवल्या का, तुम्ही अवेअरनेस प्रोग्राम्स केले आहे का, त्याच्यामध्ये तुम्ही प्रूव्ह करा ना की तुम्हाला ते ह्युमन साईड तुमच्यामध्ये आहे. लोक वृद्धाश्रममध्ये जाऊन सपोर्ट करतात, ब्लाइंड स्कूलमध्ये जातात. आज तुम्हाला जे व्हॉलंटरी सर्व्हिसेसचे प्रोजेक्ट्स गावागावांमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प्स घेतात, आय डोनेशनचे कॅम्प घेतात. काही नाही तर तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन साधा ब्लड प्रेशर वगैरे चेक करू शकता, टेम्परेचर चेक करू शकता. कोणत्याही वृद्धाश्रमात जाऊन बीपीचं इन्स्ट्रुमेंट जा. तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की मला बेसिक मेडिकल नॉलेजपेक्षा इट इज आय एम अ पर्सन ज्याच्यामध्ये एक गिव्हिंग बॅकची माझी आहे. आय वॉन्ट टू बी गुड डॉक्टर. कारण की डॉक्टर सारखा नोबेल प्रोफेशन नाही आहे. कोणाची लाईफ वाचवण्यापेक्षा जास्त अजून चांगलं काम काही असूच शकत नाही तुम्हाला दुसऱ्या कोणत्या. पण याचा काही कोटा असतो ठरलेला की परदेशात जाताना त्या कॉलेजेसला? नाही, असं काही नाही, कोटा वगैरे काही नाही. काही सगळं सब्जेक्टिव्ह असतं, आणि त्याच्यामुळे तुम्ही जितकं चांगलं काम कराल, म्हणजे तुमच्या हॉबीज पण असू शकते. कोणी व्हायोलिनच वाजवतो, कोणी चांगला सिंगर आहे, कोणी डान्स करतो त्याच्यामध्ये. तर मी कथक डान्स करतो, मला खूप चांगलं आहे, मी त्याच्यामध्ये परीक्षा पण दिलेली आहे. पण त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला ते तुम्हाला त्यांना सांगायला पाहिजे. कथक डान्समुळे माझी फिजिकल हेल्थ चांगली राहते. मी डान्स करतो, 2-2 तास रोज रियाज करतो, त्याच्यामुळे माझी फिजिकल चांगली होते. फिजिकल तर माझी मेंटल स्ट्रेंथ चांगली असतं. मी आता काम झालेलो आहे. आज उद्या ॲक्सिडेंटचा केस माझ्या समोर आला तर पेशंट खराब कंडिशनमध्ये, त्याचे नातेवाईक एकदम खराब कंडिशनमध्ये, समज डॉक्टरनी शांत राहायचं असतं. त्यावेळी त्यांनी रक्त बघूनही शांत कूल वेमध्ये त्यांनी ट्रीट करायचं असतं त्या पेशंटला. डॉक्टर पण हेजिटेट झाला त्यावेळी तर प्रॉब्लेम आहे. त्यावेळी रक्त बघून मी ऑपरेशन करतोय, रक्त निघतोय, डॉक्टर घाबरून जातोय,
नॉर्मल माणूस घाबरेल त्याच्यामध्ये. बरोबर. तर ते सगळं कसं असतं, मला कथक डान्स काय देतोय, मला मेंटल पीस देतोय, मला फिजिकल देतोय, मला कामनेस देतोय, माझं अँगर मॅनेजमेंट होतं, मला आता राग येत नाही चांगला, कारण की माझी एनर्जी कुठे गेलेली, आणि त्याच्यामुळे मी जास्त चांगला डॉक्टर होऊ शकतो. ते कथक डान्सचा माझ्या मेडिकल प्रोफेशनमध्ये कसा उपयोग होऊ शकतो हे त्यांना सांगावं लागतं. अच्छा. तर ऍडमिशन प्रोसेसमध्ये एसेस खूप लिहावे लागतात, 100 एसेस सायकोलॉजीवरती लिहावे लागतात तुम्ही, की कशी तुमची आहे, तुम्ही काय केलेलं आहे आता लाईफमध्ये. कोणी स्पोर्ट्समध्ये करतं, जिंकणं आणि हारणं नसतं. जो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळाला ब्रिलियंट होता, पण जो 15वा आला तो पण इक्वली ग्रेट होता, त्याला नाही मिळालं गोल्ड मेडल, पण त्यांनी प्रचंड मेहनत केली असेल ऑलिम्पिक स्टेजमध्ये पोहोचायला. एफर्ट्सला व्हॅल्यू असते. तुम्ही काय करताय लाईफमध्ये सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही हॉबीज असेल, तुमचा असेल सोशल, एन्व्हायरमेंटल, ओव्हरऑल तुमचा जो प्रोफाईल असतो, त्या अकॅडमिकचा 50% वेटेज असतो, 50% इज नॉन अकॅडमिकमध्ये. तर ते सगळं तुम्ही 9वी पासून केलात, आपण बरेच गोष्टी करू शकतो. 12वी नंतर नाही तर 11वी 12वीमध्ये कोचिंगमध्ये अडकून सगळ्या गोष्टी बंद, मी स्पोर्ट्स बंद, माझ्या कल्चरल ॲक्टिव्हिटी बंद, सगळे बंद. इंटरनॅशनल म्हणतात नाही, ते तुम्ही केलं तर तुम्हाला ॲडमिशन ॲडमिशन होईल. वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर्स. तर लोकांना जसं इंडियामध्ये माहिती नाही ॲडमिशन प्रोसेस, तसं इंटरनॅशनली पण माहिती नाही. कुठेही कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही तुम्हाला प्रॉपर प्रोफाईल द्यायचं. तर आमची अकॅडमीच आहे जी आम्ही इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये ज्यांना द्यायचं असतं सगळ्याच फील्डमध्ये, आज इंजिनिअरिंग, मेडिकलपासून आर्ट्स, कॉमर्स, सगळ्या फील्डमध्ये इंटरनॅशनल प्रीमियर युनिव्हर्सिटीजमध्ये जाण्यासाठी, आणि खर्च कमी, भारतापेक्षा कमी खर्च. तर त्याच्यामध्ये काय पॅरामीटर्सवरती आम्ही ग्रूम करतो आमच्या मेंटोरिंगमध्ये, आणि त्या मुलाला मग खर्च नाही. म्हणजे लोअर मिडल क्लास किंवा इव्हन शेतकरीचा मुलगा असेल ज्याच्याकडे बिलकुल पैसे नाही आहे, तो पण इंटरनॅशनल एज्युकेशन आरामात घेऊ शकतो आजच्या डेटमध्ये. पैसे, पॅरेंटकडे पैसे असणं ही गरज संपलेली आहे. 1 वर्ष 2 वर्ष आधी माझ्याकडे यायला पाहिजे. ते 2 वर्ष आधी तुम्ही माझ्याबरोबर राहायला, तुम्हाला कुठेही पैशाची गरज नाही लागणार नाही. आणि महत्त्वाचा फॅक्टर हाच राहतो परदेशी शिक्षणात. म्हणजे इंजिनिअरिंग करायचं तर IIT बॉम्बेपेक्षा बेटर कॉलेजला जायचं, मेडिकल करायचं तर एम्स न्यू दिल्लीपेक्षा, आज मॅनेजमेंट करायचं असेल तर IIM अहमदाबाद सगळ्यात चांगलं, त्याच्यापेक्षा बेटर. मी का जातो? मी सेटल व्हायला नाही जाते, मी वर्ल्डच्या टॉप इन्स्टिट्यूट्समध्ये त्या नॉलेजसाठी जातोय. त्यावेळी मी जो बेटर डॉक्टर होऊन परत येतो. वर्ल्डमध्ये काय चाललेलं आहे लेटेस्ट, आता 25 वर्ष आधी आपण नी रिप्लेसमेंटचा विचार नसेल केला, हार्ट रिप्लेसमेंट येते. आजच्या 25 वर्षांनंतर काहीतरी नवीन येईल. हा सगळा रिसर्च आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये चालतो. तुम्हाला नीटला ॲडमिशन घ्यायचं आहे, काहीच टेन्शन नाही आहे. तुम्हाला मेडिकलमध्ये करिअर करायचं आहे, काहीच टेन्शन नाही आहे. पैसे नाही आहेत तरीही टेन्शन नाही आहे. तुम्हाला दुसरं कोणतंही करिअर निवडायचं आहे, परदेशात जायचं आहे तरीही टेन्शन नाही आहे. याचं काय उत्तर आहे? तर ही सगळी उत्तरं आज देवरस सरांनी आपल्याला इथे दिलेली आहेत. डॉक्टर तुषार देवरस आज आपल्या इथे आले आणि त्यांनी खूप चांगली मेडिकल करिअरबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यासाठी सरांचे तर धन्यवाद सांगितलेलेच आहेत. तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याच्यासाठी तुमचे आभार. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, ज्यांना मेडिकलमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्याबरोबर शेअर करा, आणि तुम्ही टेन्शन फ्री व्हा आणि तुमच्या मित्रांनाही टेन्शन फ्री करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या इंस्टाग्राम चॅनलवरूनही आम्ही वेगवेगळी माहिती एज्युकेशन विषयक देत असतो. इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनललाही फॉलो करा. धन्यवाद.